तुला असं मरमर काम करायला लागलं नसतं माहिती. बाबा काही काय बोलता तुम्ही. उलट एका बापाने आपल्या मुलीसाठी जे जे करावं ते सगळं केलं तुम्ही माझ्यासाठी. उलट मी म्हणेन त्यापेक्षा जास्त केलंय. पण कधीतरी मला माझ्या आयुष्याची सूत्र हातात घ्यावी लागणारच होती की नाही. खरं तर बाबा तुम्ही माझ्यासाठी इतकं केलंय की मी आयुष्यभर काही केलं नाही ना तरी कशाचीच कमी नाही पडणार मला. फक्त जसं तुम्ही माझ्यासाठी केलं तसं मी शुभ्रासाठी करते इतकंच. हेच सगळं जर तिच्या वडिलांनी केलं असतं तर कदाचित त्याचा फोन वगैरे तर आला नव्हता ना. बाबा दरवर्षी हा प्रश्न विचारता तुम्ही मला आणि त्याचं उत्तर तुम्हाला सुद्धा माहिती. जगाच्या पाठीवर मी कुठे आहे याची साधी कल्पना सुद्धा नाही त्यांना. त्यांना वाटत असलं तरी जाऊ दे ना, जाऊ दे. या विषयावर चर्चा पण नको आता. मी आलेच शुभ्राला घेऊन येते. हा आता तिची समजूत काढणं फार मोठं काम आहे तुझ्या पुढचं. किंवा ती झोपली असेल ना तर तिला उठवू नको, तशीच घेऊन ये. मी इतकी अड्डी कधीच नव्हते ना बाबा. नाही कधीच नव्हतीस. कंप्लीट बापावर गेले या बाबतीत. हा एकूण 100 एकर जमिनीचा पट्टा आहे. या इथून कालवा जाणार आहे तशी माहिती बांधकाम विभागातून मिळाली. मुख्यमंत्र्यांची सही सुद्धा झाली आणि एनी टाइम डिक्लेअर होईल. त्याआधीच आपण हा पट्टा मिळवला पाहिजे. लोखंडाच्या भावात विकत घेऊ आणि सोन्याच्या भावात विकू. काय मग अडचण काय? दादा होळकर समोर ही माहिती त्यालाही मिळाली आहे. सर्वात आधी त्याचा अडसर दूर करायचा आहे आणि मगच हे बघ व्यंग. म्हणजे फार नडानडी होणार असेल तर जाऊ दे. नको आपल्याला जमिनीचा पट्टा. आय मीन एका डील वाचून काय अडत नाही आपला. काय मला उगीच पुन्हा त्या घाणीत दगड टाकायचा नाही. सत्यजित हे तू बोलतोयस? दादाला घाबरून आपण उगाच. हे बघ सावधगिरीला घाबरटपणा म्हणत नाहीत, कळलं? उगीच माजलेल्या बैलाला अंगावर घेण्यात काय पॉइंट आहे? त्याला त्याची वाट तुडवू दे, आपण आपल्या वाटेने जाऊ. पण सत्यजित व्यंग खूप झालं रे. खूप झाल्या मारामाऱ्या. खून पण पाडला, त्याची शिक्षा पण भोगली. बरंच काही गमावल्यानंतर आता थोडंफार हाती लागलंय माझ्या. मंजिरी गेली, शुभ्राला घेऊन गेली, मग आई गेली. आता बाबा चला ना. ओ आलो 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 आलो. जा तू जा पटकन बेडवर जाऊन पट. मी आलो. जा लवकर या. हो येणार. गुड नाईट व्यंग काका. लांबूनच. एक मिनिट. बाबा लवकर चला. हो आलो आलो. जा तिला झोपव जाऊन बेडवर. जा. आता हे जपायचंय विहंगा. आता यापेक्षा जास्त महत्वाचं आयुष्यात काहीही नाही. ठीक आहे,
मी बघतो काय करायचं. पण एक आहे सत्य, जे शालिनी मावशीला जमलं नाही, मंजिरी वहिनींनाही जमलं नाही, ते आर्याने केलंय. एक राडेबाज सत्यजित मुधोळकर आता जवळजवळ संत सत्यजित झालाय. देवाला हेच हवं होतं बहुतेक, म्हणून त्यावेळी जे झालं ते झालं. सुहासराव, अहो तुम्हाला मुलगी झाली या. सायलेन्स. मला नाही, त्या सत्यजितला मुलगी झाली. हे बघा, असं अभद्र काहीतरी बोलू नका. अभद्र काय याच्यामध्ये? हा, प्रिया आणि सत्यजितचे चाळे अख्ख्या कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यातूनच निपजलंय हे पाप. तुझं हे बोलणं ऐकून घेण्यासाठी तुला इथं बोलवलेलं नाही आम्ही. परिस्थिती काय आहे ते समजून घे आणि मग तोंड उघड तुझं. अहो सुहासराव, बाळाला जन्म देऊन प्रिया हॉस्पिटल मधून पळून गेली आहे. हॉस्पिटलवाल्यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलीस प्रियाला शोधतात, पण प्रियाचा कुठला बी पत्ता नाही. आणि आता तर पोलीस बाळाच्या बापाबद्दल विचारतायत. मग सांगा, त्या मुलीचा बाप खून करून जेलमध्ये गेलाय म्हणून. जेलमधून सुटला की घेऊन जाईल मुलीला. मला कशाला बोलवलंय? सुहासराव तुम्ही अरे फुकणीच्या निघ निघ इथनं. तुझ्यासारख्या माणसाकडनं कसली बी अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे मुळात. चारे, त्याला दरवाजा दाखव. दाखव त्याला दरवाजा. आहे हो आजी, तुम्ही मला काय ऍटिट्यूड दाखवताय? हा, हे पाप तुमच्या नातवाचंच आहे. त्या हरामखोर बाईने स्वतःच्या तोंडाने कबूल केलाय, कळलं? अरे माझ्या राजा, कोण खरं बोलतं या, कोण खोटं बोलतं या, हे जर तुला कळत नसेल तर आमचं बोलणंच खोटलं इथं. नकाच बोलू मग. नाहीतरी तुमच्यापैकी कुणावरही माझा विश्वास नाहीच आहे आता. ती प्रिया नको, तो सत्यजित नको, तुमच्यापैकी कोणी मुधोळकर नको. आय एम डन विथ यू पीपल. आता तरी मला माझं आयुष्य जरा सुखाने जगू द्या. त्यानंतर एक दिवशी मला वॉर्डनने येऊन सांगितलं की मला भेटायला कोणीतरी आलंय. आधी मला वाटलं तूच आला असेल, पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तू इथे येशील असं वाटलं नव्हतं. खरं तर तुझ्या मैतावर पण थुंकण्याची इच्छा नाहीच आहे माझी. पण ज्या माणसाने माझं आयुष्य बर्बाद केलं त्याच्या एक मुस्कटात मारण्याचा तर हक्क आहेच मला. घे मार. अशी नाही, हे घे. काय आहे? बर्थ सर्टिफिकेट आहे तुझ्या मुलीचं. शुभ्राचं बर्थ सर्टिफिकेट? शुभ्राचं नाही रे, त्या हरामखोर बाईच्या पोटात जे मूल जन्माला घातलंस त्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते. मला कळेल असं बोलशील का सुहास? काय पण साळसूतपणाचा आव आणतोय. तुझ्या आणि प्रियाच्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते. जे प्रियाला मुलगी. खूप स्वप्न पाहिली होती मी, खूप पाहिली होती. त्यातलं एक हे सुद्धा हक्क, मला एक मुलगी असेल, तिच्या नुसत्या असण्याने माझं आयुष्य उजळून निघेल. उजळून नाही, पण तुम्ही दोघांनी उधळून टाकलं माझं आयुष्य. आर्या नाव पण ठरवलं होतं मी तिचं. तेच नाव दिलंय मी तिला. ते बर्थ सर्टिफिकेट माझ्याकडून गिफ्ट तुला. आर्या सत्यजित मुधोळकर. तुझं आणि त्या हरामखोर प्रियाचं पाप. सुहास, अरे ही तुझीच मुलगी आहे.
प्रिया खोटं बोलले तुझ्याशी. केवळ तिला तुझ्या बरोबरचं लग्न. शटा शटा पाप केलंस तर निदान ते कबूल करण्याचं धाडस तर ठेव. तुझ्यापेक्षा ती बरी तोंडावर बोलून तोंड काळं केलं तिने. सुहास, तो तिचा डाव होता. अरे मी शुभ्राची शपथ घेऊन सांगतो. तुझं काय जात आहे शुभ्राची खोटी शपथ घ्यायला? तुझी अनेक पापं अशी गावभर हिंडत असतील. शुभ्राची खोटी शपथ घेतोय, काय जातंय काय तुझं? सुहास, तू खूप मोठी चूक करतोयस. झाल्या चुका करून झाल्या. आता त्या मी निस्तरायला घेतल्यात. आणि एनिवे, मी तुझ्याशी इथे बोलायला आलेलो नाहीये. ते बर्थ सर्टिफिकेट तुझ्या तोंडावर फेकून मारायला आलो होतो. माझं काम झालंय. आणि अजून एक सांगतो, या जगात जर देव कुठे असेल ना, तर माझे तळतळाट लागणार आहेत तुला. आयुष्यात कधीही सुखी होणार नाहीस तू. न तू, न तुझी ती प्रिया, न तुमची ती अनवरस मुलगी आर्या सत्यजित मुधोळकर. आयुष्यात इतके टोणपे टक्के खाल्ले, पण जीव द्यायचा विचार कधी मनात सुद्धा आला नव्हता. पण ती एक स्टेज अशी होती जेव्हा मी सिरियसली आत्महत्येचा विचार करत होतो. जगण्याचा कंटाळा आला होता मला. आईच्या जाण्यानं पुरता खचून गेलो होतो मी. आणि त्यातच तू येऊन सांगितलंस की मंजिरी शुभ्राला घेऊन कोल्हापूर सोडून निघून गेली. कुठे गेली काहीच माहित नाही. जेलमध्ये मी अशा काही माणसांना ओळखत होतो जी सतत जेल तोडून पळून जाण्याच्या विचारामध्ये गर्क असायची. मी सुद्धा त्यांच्यासारखाच झालो होतो. डोक्यात एकच विचार असायचा, जेल तोडून मुक्त होण्याचा. आयुष्याचं जेल. मरण हवं असं वाटायला लागलं होतं मला. नैराश्याच्या अगदी शेवटच्या पायरीवर मी उभा होतो. एक पाऊल पुढे आणि मरणाची खोल दरी. आणि अशातच एक दिवशी आजी मला भेटायला आली. पण येताना एकटी नाही आली. ह्या जीवाला जन्म दिल्यानंतर काही तासातच परागंदा झाली हॉस्पिटलमधून. चांडाळी कोणची बघ कसा चेहरा दिसतो. या बिचारीला तिच्या हक्काचं दूध बी नाही पाजलं बघ. पोलिसांनी लय शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडते कसं त्या उद्याचा. देव तिला कधीच माफी नाही करणार, कधीच नाही. एवढ्या उलट्या काळजाची निघल असं वाटलंच नव्हतं बघ. अरे या बाळाचा चेहरा बघून आत्मा नसलेली हाडळ बी पागळन बघ. पण ही माणसाच्या जातीला काळी महाय मेली. चारून कुठून तरी सुहासरावांचा पत्त्या शोधून काढला, पण तो आला होता इकडे. त्याला असंच वाटतंय की ही माझी मुलगी आहे.
आता काय करायचं या जीवाचं? तूच काय तो निर्णय घे बाबा. व्यंग गेला आता परवा अनाथ आश्रमामध्ये. त्याने चौकशी केली. ते घेतात मुलं. व्यंग म्हणला तुम्ही काय म्हणतात ते डोनेशन ते काय ते घ्या, पण ह्या पोरीची काळजी घ्या म्हणून. पण जीव होत नाही रे. ह्यापेक्षा जास्त आपण तरी काय करणार रे? एवढं गोंडस बाळ अनाथाश्रमात देऊन टाकायचं? तुला पटतं हे आजी? हेच ना. अरे जीव होत नाही रे. पण नाही, ही अनाथाश्रमात जाणार नाही. ती मुधोळकरांच्या घरातच वाढेल. मुधोळकरांची लेक म्हणून वाढेल. नाहीतरी त्या सुहासनं डोक्यात राख घालून घेऊन तिचं हेच नाव रजिस्टर केलंय. आता तिचं तेच नाव राहू दे. आर्या सत्यजित मुधोळकर. अरे पण सत्या, तू काय बोलतो? काय हरकत व्हायची? नाहीतरी आता माझं कोण उरलं या जगात? रक्ताची पोर कायद्यानं तोडून घेतली माझ्यापासून. व्यंग सांगत होता की मंजिरीनं शुभ्राला घेऊन आता कोल्हापूरही सोडलंय. त्याला सुद्धा कळवायची तसदी घेतली नाही सरनाईकांनी की ते नेमके कुठे चाललेत. त्यामुळे उद्या मी जेलमधून बाहेर आल्यावर मला शुभ्राला बघता येईल याची काहीच खात्री नाही. त्यानं हा जो अन्याय केला ना माझ्यावर, कदाचित ही त्याचीच भरपाई आहे. तिचं या जगात कोणी नाही, माझाही कोणी नाही. मग आम्हीच एकमेकांचे झालो तर काय प्रॉब्लेम आहे? अरे पण सत्या, अरे ही प्रियाची पोरगी आहे. हा मग सत्यजित सुद्धा अनंतराव नावाच्या नालायक माणसाचाच मुलगा होता. पण त्याचा अनंतराव नाही झाला ना, कारण त्याचं बोट धरून त्याला चालायला शिकवणारी तू होतीस. हिच्यासाठी तू असशीलच ना आजी. आणतीला इथं. बोल बच्चू, कोण आहे? बाबा आहे? मीच तुझा बाबा आहे. लिंबाची फोड आणि आंब्याची काप. तू माझी लेक आणि मी तुझा बाप. बस त्या दिवसापासून मीच झालो हिचा बाप. व्यंग गेली 7 वर्ष एक काचेचं भांड घेऊन फिरतोय मी माझ्या तळहातावर. आणि त्या भांड्यामध्ये जीव ठेवलाय मी माझा. आता जर
हिला काही झालं ना बाबा तुम्ही आता आतमध्ये नाही आलात ना तर मी तुम्हाला मारीन. सॉरी 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 सॉरी. अगं मी येतच होतो झोपायला आतमध्ये, तेवढ्यात हा विहंग काका काहीतरी स्टोऱ्या सांगत बसला, त्याला मार बघू. नाही मी विहान काकाला नाही मारू शकत, डार्लिंग येतो माझा. यस. आर्या, हा शब्द कोणी शिकवला तुला? सत्यजित कमॉन. तिच्यासाठी डार्लिंग म्हणजे आवडता. झालं, तू सुद्धा टिपिकल बापासारखा वागायला लागलास ना. माझी काय विषय द्यायच्या समोर. तुम्ही काय बोलतात मला कळतच नाही. विहान काका तू उद्या ये बाबांना गोष्ट सांगायला. आता मला झोपायचंय. ओके चल, गुड नाईट, उद्या भेटू. बाय.